नागपूर जिल्ह्यातील सावनेर परिसरात एक भीषण अपघात घडला असून टोमॅटोने भरलेली आयसर गाडी थेट डिव्हायडरला आदळल्याने 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. छिंदवाडा येथून तेलंगणाकडे निघालेल्या या गाडीचा संतुलन सुटल्याने हा अपघात झालाय. अपघात हा इतका भीषण होता की जखमी गाडीतच अडकून पडले होते. मात्र स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे त्यांचे प्राण वाचलेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून टोमॅटो घेऊन तेलंगणा राज्यातील महबूबाबादकडे निघालेल्या आयसर गाडी क्रमांक TS26T9993 चा सावनेर परिसरात भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आयसर थेट रस्त्याच्या डिव्हायडरला जाऊन जोरदार धडकली. धडकेची तीव्रता इतकी होती की गाडीचा पुढील भाग पूर्णतः चेंदामेंदा झाला. या अपघातात वेंकाना कंसन्ना इसालवात वय 55 वर्ष आणि याकया रामलू मलाला वय 50 वर्ष दोघेही महबूबाबाद तेलंगणा येथील रहिवासी गंभीर जखमी झालेत. या अपघातानंतर दोन्ही जखमी गाडींमध्येच अडकून पडले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनी जखमींना गाडीतून बाहेर काढलेत. तसेच त्यांनी तत्काळ सावनेर पोलीस स्टेशनला माहिती देत आपत्कालीन मदत मिळवून दिली. यानंतर जखमींना सावनेर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता डॉक्टरांनी पुढील उपचाराकरिता त्यांना नागपूर येथे रेफर केले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.